नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे SRPF भरती जी सुरू आहे सध्या, त्याचे ग्राउंडचे मार्क ॲनालिसिस करत आहोत. हे आपण गोरेगावसाठीचे मार्क ॲनालिसिस करत आहोत. मुंबईसाठी गट क्रमांक 8 चे, ग्रुप क्रमांक 8 चे. तर हे 12 तारखेचे मार्क आहेत, 12 जुलै रोजीचे मार्क आहेत. तर या मार्कानुसार जर बघितलं तुम्ही, ही PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. जर याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला cmdt.srpf8.mumbai@mahapolice.go.in याच्यावरती तुम्हाला मेल करायला लागणार आहे. आता ही यादी आहे. आता तुम्हाला जर बघितलं तर ॲप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर, त्याच्यानंतरनं 5 किलोमीटरचे मार्क, त्याच्यानंतरनं 100 मीटरचे मार्क, त्याच्यानंतर शॉर्टपुटचे मार्क. त्यांनी काय अशा प्रकारे 100 मार्क काय केले की 100 पैकी मार्क हे दिलेले आहेत. तर तुम्ही जर बघितलं ही यादी कंप्लीट, तर जवळपास हे विद्यार्थी आहेत 1138 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेले आहे या दिवशी. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर कट ऑफच्या बाबत जर बघितलं आता, तर विद्यार्थ्यांना खूप जास्त मार्क आहेत याच्यासाठी, म्हणजे गोरेगावचे ग्रुप 8 जे आहे तर जास्त आहे. तर कट ऑफ जो आहे तो 95च्या पुढे जाणार आहे. लक्षात ठेवा, 95 असू शकतो, 93च्या खाली तरी येणार नाही कट ऑफ. ओपन कॅटेगरीचा सांगत आहे मी. बाकीच्या कॅटेगरी ज्या आहेत त्या 90 आणि 90 पेक्षा जास्तच राहतील. एखाद्या कॅटेगरीमध्ये थोडासा कमी असू शकतो, जसं की EWS कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये कट ऑफ जो आहे तो थोडासा कमी राहण्याचे चान्सेस आहेत. बाकीच्या कॅटेगरीमध्ये जर बघाल तर कट ऑफ खूप जास्त जातात, कारण की विद्यार्थ्यांना ग्राउंड मार्कही तसेच खूप जास्त प्रमाणात पडतात. त्यामुळे कट ऑफ ही काय करतो की वाढलेला असतो या प्रत्येक कॅटेगरीनुसार. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.